मिरजेत हवालासाठी वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यांचा पर्दाफाश, 34 बँक खात्यांवर कारवाई, कमिशन बेसवर कोट्यवधींचे व्यवहार. हवाला, ऑनलाईन गंडा, क्रिप्टो करन्सीसाठी खात्याचा वापर, एकाच अटक, सायबर पोलिसांची कारवाई. ऑनलाईन गंडा घालण्यासाठी तसेच हवालाची रकमेची देवाणघेवाण करण्यासाठी बँक खात्यांचा वापर करून गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यास सांगली सायबर पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी जैब जावेद शेख, वय वर्ष 22, राहणार मीरा हाऊसिंग सोसायटी, टिंबर एरिया, सांगली याला अटक केली आहे. याच्याकडून कमिशनर बेसवर चालवल्या जाणाऱ्या 34 बँक खात्यांची कागदपत्रे, वाहन असा 11,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ऑनलाईन गंडा घालण्यासाठी तसेच हवालाची रक्कम कमिशन बेसवर काढून देण्याचे रॅकेट जैब शेख हा सांगलीतून चालवत होता. त्यासाठी त्याने काही जणांना कमिशन देऊन त्याचे अधिकृतरित्या बँक खाते उघडले होते. त्या खात्यावरून तो कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करीत होता. याची माहिती सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय हारुगडे यांना मिळाली होती. त्यानुसार तपास सुरू होता. सायबर पोलिसांनी संशयास्पद असणाऱ्या बँक खात्यांची तपासणी केली असता एकाकडून 34 खाते चालवले जात असल्याचे समोर आले. त्यानुसार जैब शेख याच्या घरावर छापा टाकून त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून काही खातेदारांचे म्यूल खाते चालवले जात असल्याचं समोर आलं. त्याच्याकडून 34 बँक खात्यांचे डेबिट कार्ड, धनादेश, पासबुक जप्त करण्यात आले. तसेच ऑनलाईन गंडा घालण्यासाठी त्यांनी तब्बल 27 सिम कार्डचा वापर केल्याचे समोर आले. त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याने ज्या 34 जणांचे बँक खाते कमिशन बेसवर पेरले त्या सगळ्यांची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्यांनी या बँक खात्यावरून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या दृष्टीने तपास सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं आहे. पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, हवालदार करण परदेशी, रेखा कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. काही व्यक्तींचे म्यूल अकाउंट्स किंवा भाडे तत्वावर ज्याला म्हणू आपण, असे काही बँकेचे अकाउंट्स काढण्यात आले. या अकाउंटचा बँक खात्यांचा गैरवापर पण करण्यात आला. आपण आता आजच त्याच्यावर कारवाई करतोय. गुन्हाही दाखल होणार आहे आता. तर त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याच्याकडून जिल्ह्यातील वेगळ्या ठिकाणावरून म्यूल अकाउंट्स तयार करण्यात आली. ही अकाउंट्स बाहेर पाठवण्यात आली. या अकाउंट्सवर बेकायदेशीर पद्धतीनं बरेच मोठ्या प्रमाणात रकमा पण आलेल्या आहेत. गुन्ह्याच्या तपासामध्ये याचे सर्व डिटेल्स घेण्यात येतील, पुरावे त्याप्रमाणे घेण्यात येतील. पण ज्या पद्धतीनं अतिशय कमी कालावधीमध्ये या बँक खात्यांवर रकमांची उलाढाल झालेली आहे त्याच्यावरून हा प्रकार पूर्णतः संशयित आहे. जेव्हा संशयित इस्माला आम्ही ताब्यात घेतलं त्याच्याकडून काही बँक खात्याची बँक अकाउंट पण आम्हाला मिळाले, पासबुक, डेबिट कार्ड आणि मोबाईल असा मुद्देमाल सध्या आपण जप्त करतोय. त्याच्यावर गुन्हा दाखल करतोय. पण जेव्हा तपास हा पुढे जाईल आणखीनही बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनास येतील. तर आपल्या माध्यमातून मी परत सर्व सांगली जिल्ह्यातील नागरिकांना नम्रपणे आवाहन करतो की आपण कोणत्याही चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका. आपले स्वतःचे डिटेल्स, आपले ओळखपत्र कोणालाही शेअर करू नका. आपले जर कोणी अशी खाती तयार करत असेल बँक खाती आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला जर काही रक्कम देऊ करत असेल, वन टाईम असेल किंवा ठराविक कालावधीनंतर भाड्याच्या रूपानं त्या स्वरूपात देत असेल तर अशा रकमा स्वीकारू नका. कारण की अशा प्रकारे उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचा वापर हा गुन्हेगारीसाठी होतो, वेगवेगळे गुन्हे घडवून आणण्यासाठी होतो, रकमा वळवण्यासाठी होतो आणि त्याच्यामध्येही नाहक आपल्याला त्या ठिकाणी कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. रक्कम आणखीन आम्ही पूर्ण त्या बँकेकडे आम्ही पत्रव्यवहार करतोय. त्यांच्याकडून आम्ही सविस्तर एकूण किती रक्कम आहे, मी म्हटलं ना आपल्याला, जसा आज गुन्हा दाखल करू त्यानंतर जसं तपास पुढे जाईल आपल्याला निश्चित याच्यामध्ये काय रकमा आहेत. कारण की याच्यात व्याप्ती किती आहे हे आत्ताच सांगता येणार नाही, परंतु याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी असे बँक खाते उघडण्यासाठी स्वतःची कागदपत्र दिलेली आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.